नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी म्हणजेच DBATU युनिव्हर्सिटीमध्ये जर का डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग तुम्ही ॲडमिशन घेतलं असेल किंवा तुम्ही जर का सेकंड इयरचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ज्याला जे आपण CSE ब्रांच म्हणतो तर त्या ब्रांचचा सिलेबस कशाप्रकारे असणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सोबतच टॉपिक वाईज कोणते कोणते बुक तुम्ही रेफर केले पाहिजे यावर सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला DBATU युनिव्हर्सिटी रिलेटेड अपडेट वेळोवेळी भेटत राहतील. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा मित्रांनो, तुमच्यासमोर स्क्रीनवर अशा प्रकारची PDF जी आहे ती बघायला भेटत असेल. ही DBATU युनिव्हर्सिटी सिलेबसची PDFची लिंक आहे. तर या PDFची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सिलेबसची PDF डाउनलोड करू शकतात. या ठिकाणी बघू शकतात प्रपोज्ड करिक्युलम अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम कम्प्युटर इंजिनिअरिंग और कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग. दोघं इंजिनिअरिंग ब्रांचसाठी हा सिलेबस असणार आहे. डाटा सायन्सचा वेगळा आहे, तर त्याबद्दलसुद्धा मी व्हिडिओ घेऊन येणार आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात खाली आल्यानंतर रूल्स अँड रेग्युलेशन्स त्यांनी काही दिलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट इव्हॅल्युएशन सिस्टीम जी आहे ही तुम्हाला महत्त्वाची आहे. ग्रेड पॉईंट तुमचे महत्त्वाचे आहेत, जे ग्रेड्स तुमचे असतात ते सगळे. त्यानंतर तुमच्या CGPA वगैरे कशाप्रकारे लागत असतो, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, डिस्टिंक्शन, हे सर्वसुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. सोबतच मित्रांनो, तुमचे एंड सेमिस्टर एक्झाम आणि मिड सेमिस्टर एक्झामबद्दलसुद्धा आपण बोलणार आहोत. आता आपण डायरेक्टली सिलेबसकडे जाऊयात. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला आता आपण डायरेक्टली सेकंड इयर थर्ड सेमिस्टरचा सिलेबस पाहूयात. आता मित्रांनो, सेकंड इयर थर्ड सेमिस्टरला तुम्हाला कोणते कोणते विषय आहेत, टॉपिक्स कोणते कोणते आहेत ते सुद्धा महत्त्वाचे आहे. तर बघा मित्रांनो, सर्वात पहिला विषय जो आहे महत्त्वाचा, आता जे विद्यार्थी जुने असतील त्या विद्यार्थ्यांना तर इव्हॅल्युएशन स्कीम माहिती असेल, पण आपण आता जे विद्यार्थी नवीन डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला येणार आहात तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण बोलूयात. या ठिकाणी तुमची क्लास टेस्ट होत असते 20 मार्काची मिड सेमिस्टर, असे तुमचे इंटरनल मार्क्स जे असतात ते 40 असतात आणि 60 मार्काचा तुमचा एंड सेमिस्टरचा एक्झाम होतो. आणि अशा प्रकारे तुमचा 100 मार्काचा पेपर जो आहे तो होत असतो. त्यानंतर या ठिकाणी तुमचे प्रमोशन क्रायटेरिया किंवा पासिंग जे आहेत ते तुमचे क्रेडिटवर डिपेंड असतात. तुमचे क्रेडिट सिस्टीम या ठिकाणी बेस्ड असते. DBATU युनिव्हर्सिटीवर सर्व प्रकारचे अपडेट आपल्या चॅनलवर वेळोवेळी भेटत असतात. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात. आता मित्रांनो, सर्वात पहिला विषय तुम्हाला असणार आहे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3. आता हा विषय जो आहे हा सर्वच विद्यार्थ्यांना कॉमन विषय असतो. यामध्ये तुम्हाला सिलेबस देखील कॉमन असतो. आता प्रिव्हियस इलेक्ट्रिकलचा सिलेबस जो आहे तो आपला जो आहे चेंज तुम्हाला बघायला भेटत होता, तर तो सुद्धा तुमचा सेम असणार आहे. तुम्हाला सर्व ब्रांचेसला इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3चा जो सिलेबस आहे तो सेम असणार आहे. तर बघा, या ठिकाणी जो आहे डिस्क्रिएट मॅथ जो आहे तो तुमच्या 2 नंबरचा सब्जेक्ट आहे. या ठिकाणी तुम्हाला हा सुद्धा मॅथमॅटिक्स टाईप्स तुमचा सब्जेक्ट असणार आहे, डिस्क्रिएट मॅथ म्हणून. त्यानंतर तुमचा तिसरा सब्जेक्ट असणार आहे डाटा स्ट्रक्चर. आता डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत, ज्यांनी ॲडमिशन घेतलेले आहे त्या विद्यार्थ्यांना हे सब्जेक्ट ऑलरेडी झालेले असतात. बघा, त्यांचंच ॲडव्हान्स व्हर्जन तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटत असतं. त्यानंतर तुमचं असणार आहे कम्प्युटर आर्किटेक्चर्स अँड ऑर्गनायझेशन्स. त्यानंतर तुम्हाला एक इलेक्टिव्ह सब्जेक्ट असणार आहे. आता इलेक्टिव्ह सब्जेक्ट जो आहे तो तुमच्या कॉलेजवर डिपेंड असतो. तुम्हाला कॉलेज कोणता सब्जेक्ट प्रोव्हाइड करते यावर तुमचा इलेक्टिव्ह सब्जेक्ट डिपेंड असतात. तर त्यामुळे तुम्ही जे आहे इलेक्टिव्ह सब्जेक्ट तुमच्या कॉलेजला विचारू शकतात. आता या ठिकाणी 2 इलेक्टिव्ह दिलेले आहेत. यामध्ये एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम म्हणजे C++ आपण त्याला म्हणतो, आणि त्यानंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम इन जावा. एकतर C++ किंवा जावा यापैकी तुम्हाला एक सब्जेक्ट जो आहे तो इलेक्टिव्ह म्हणून आहे, यापैकी एक असणार आहे. त्यानंतर तुमचा लास्टचा जो सब्जेक्ट आहे तो असणार आहे डाटा स्ट्रक्चर लॅब. आता ही जी आहे लॅबोरेटरीज आहे, म्हणजे या ठिकाणी तुमचे प्रॅक्टिकल्स जे आहेत किंवा तुमचे कम्प्युटर लॅब्स, कोडिंग्स वगैरे जे असतात त्या प्रकारच्या या लॅब तुमच्या असणार आहे. त्यानंतर तुम्हाला एक सेमिनार असणार आहे, सेमिनार 1 अशा प्रकारे त्याला नाव दिलेले आहे. आणि त्यानंतर
तुमची फील्ड ट्रेनिंग किंवा इंटर्नशिप जी आहे सेकंड इयरमध्ये जे विद्यार्थी फर्स्ट इयरमध्ये होते त्यांना सेकंड सेमिस्टरला एक इंटर्नशिप असते, ती इंटर्नशिप तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागते. तर अशा प्रकारे तुम्हाला जे आहे त्याचा रिपोर्ट वगैरे सबमिट करावा लागतो. तर अशा प्रकारे तुमचा फुल सिलेबस जो आहे थर्ड सेमिस्टरचा तो असणार आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला फोर्थ सेमिस्टरचा जो सिलेबस आहे तो सुद्धा या ठिकाणी बघायला भेटणार आहे. तर या PDF ची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकतात आणि फोर्थ सेमिस्टरचा सिलेबस देखील पाहू शकतात. आता आपण फोर्थ सेमिस्टरचा सिलेबसचा नंतरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर आता आपण डायरेक्टली टॉपिक बघूयात. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आता इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3, आता मागच्या व्हिडिओमध्ये एक मुलगा बोलला होता की सिलेबस चेंज झालेला आहे. तर बघा, अशा प्रकारचा सिलेबस तुमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा सर्वच प्रकारच्या इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3चा असणार आहे. यामध्ये तुम्हाला सर्वात पहिलं चॅप्टर जे असणार आहे लॅपलास ट्रान्सफॉर्म असणार आहे. यामध्ये तुम्हाला लॅपलास ट्रान्सफॉर्म म्हणजे काय, त्यानंतर तुमचे ट्रान्सफॉर्म एलिमेंटरी फंक्शन्स, त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म, त्यानंतर फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी, सेकंड शिफ्टिंग प्रॉपर्टी आहे, ट्रान्सफॉर्मेशन आहेत, त्यामध्ये थेरम आहेत, मल्टिप्लिकेशन बाय टी, डिव्हिजन बाय टी, या प्रकारचे सर्व जे तुम्हाला सर्व जे लॅपलास ट्रान्सफॉर्म आहे याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला फर्स्ट चॅप्टरमध्ये बघायला भेटणार आहे. त्यानंतर इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म. आता इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म जो आहे तो लॅपलास ट्रान्सफॉर्मच्या ओवरचा सब्जेक्ट आहे. आता या सब्जेक्टमध्ये पासिंग जी आहे ती तुमची माहीत असेल तुम्हाला, 60 मार्काचा तुमचा पेपर असतो आणि त्यामधून तुम्हाला जे आहे मिनिमम पासिंग 20 मार्काची असते. 20 मार्क तुम्हाला पाडणे जे आहे ते कंपल्सरी असतात. तर यामध्ये तुम्हाला इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म जो आहे त्यामध्ये तुम्हाला लॅपलास ट्रान्सफॉर्मचाच इन्व्हर्स जो आहे तो असणार आहे, म्हणजे उलट. म्हणजे बघा मित्रांनो, आता लॅपलास ट्रान्सफॉर्ममध्ये जर का आपण f(t) हा फंक्शन जो आहे t जो फंक्शन आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी फंक्शनला टाईम डोमेन फंक्शनमध्ये कन्वर्ट करत असतो आणि या ठिकाणी टाईम डोमेन फंक्शनला फ्रिक्वेन्सी डोमेन फंक्शनमध्ये कन्वर्ट करत असतो. तर त्यालासुद्धा सेम जे आहेत ते प्रॉपर्टीज असतात, फक्त टाईम फंक्शनला आपण फ्रिक्वेन्सी फंक्शनमध्ये कन्वर्ट करत असतो. तर इन्व्हर्स ट्रान्सफॉर्म त्याच्यामध्ये थेरम्स आहेत, कन्व्होल्यूशन थेरम आहे, पार्शियल फ्रॅक्शन मेथड आहे. तर अशा प्रकारचे 2 थेरम्स त्यामध्ये असणार आहेत. त्यानंतर तुमचं फोरियर ट्रान्सफॉर्म जे आहे हे थर्ड चॅप्टर असणार आहे. थर्ड चॅप्टर जे आहे फोरियर ट्रान्सफॉर्म तुमचे असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला फोरियर सिरीज, त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे इंटेजर असतात. त्यानंतर फोरियर साईन ट्रान्सफॉर्म, फोरियर कोसाईन ट्रान्सफॉर्म, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत तुम्हाला पार्शियल आयडेंटिटी ऑफ फोरियर ट्रान्सफॉर्म, अशा प्रकारचे टॉपिक तुम्हाला त्यामध्ये बघायला भेटणार आहेत. आपण मॅथ्सच्या नोट्स ज्या आहेत त्या प्रोव्हाइड करणार आहोत. तर आपण आपल्या चॅनलला त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि थोड्याच वेळात मी आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकतात. त्यावरसुद्धा आपण भरपूर साऱ्या नोट्स ज्या आहेत त्या प्रोव्हाइड करत असतो. त्यानंतर 14 चॅप्टर असणार आहे तुमचं पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन अँड देअर ॲप्लिकेशन्स. यामध्ये तुम्हाला जे इक्वेशन्स आहेत किंवा जे डेरिवेशन्स आहेत ते सर्व या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील. त्यानंतर फंक्शन्स ऑफ कॉम्प्लेक्स व्हेरिएबल हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे 5th युनिटमध्ये. यामध्ये तुम्हाला ॲनालिटिकल फंक्शन्स, त्यानंतर तुमचे जे आहे कॉचीस थेरम बघायला भेटणार आहे, हार्मोनिक फंक्शन्स बघायला भेटणार आहे, एक्सेट्रा जे आहे तुम्हाला हा सर्व सिलेबस बघायला भेटणार आहे. आता सर्वात महत्त्वाची जी रेफरन्स बुक आहे ती आपण या ठिकाणी डॉक्टर BB सिंग यांचं इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स वॉल्यूम 3 हे पुस्तक जे आहे तुम्ही घेऊ शकतात, कुठल्याही लॅबमध्ये अवेलेबल असतं. तर या पुस्तकामध्ये तुम्हाला डिटेल्ड सिलेबस जो आहे तो बघायला भेटणार आहे आणि या पुस्तकामधून मॅक्झिमम क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला डी बाटो युनिव्हर्सिटीच्या इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3च्या पेपरमध्ये बघायला भेटतात. तर बघा, त्यानंतरचा तुमचा सब्जेक्ट असणार आहे डिस्क्रिएट मॅथमॅटिक्स. आता डिस्क्रिएट मॅथमॅटिक्समध्ये जे आहे तुम्हाला फर्स्ट नंबरचे युनिट असणार आहे फंडामेंटल स्ट्रक्चर्स अँड बेसिक लॉजिक्स. आता यामध्ये तुम्हाला फर्स्ट नंबरच्या चॅप्टरमध्ये सर्व प्रकारच्या इंट्रोडक्शन असतं. यामध्ये तुम्हाला सेट्स, वेन डायग्राम्स, अशा प्रकारचे जे आहे एक्सेट्रा तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी टॉपिक वाईज दिलेली आहे. तर या टॉपिक वाईज तुम्हाला स्टडी करून तुम्ही जे आहे हा सब्जेक्ट क्लिअर करू शकतात. त्यानंतर 2 नंबरचा चॅप्टर असणार आहे तुमचे फंक्शन्स अँड रिलेशन्स. फंक्शन्स अँड रिलेशन्समध्ये तुम्हाला सब्जेक्टिव्ह, इंजेक्टिव्ह, बिजेक्टिव्ह अँड इन्व्हर्स फंक्शन्स अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स, त्यानंतर कॉम्बिनेटरीज
अशा प्रकारचे जे आहे सेकंड युनिटमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यानंतर ग्राफ्स. आता ग्राफ्ससुद्धा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. यामध्ये तुम्हाला बेसिक टर्मिनॉलॉजीज, त्यानंतर तुमचे मल्टी ग्राफ्स, ग्राफ्स कशा प्रकारे असतात, वेटेड ग्राफ्स, पाथ्स अँड सर्किट्स, शॉर्टेज पार्ट्स प्रॉब्लेम, अशा प्रकारचे जे आहे प्रॉब्लेम्स तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. त्यानंतर तुमचे ट्रीज. आता ट्रीजमध्ये काय आहे, रूटेड ट्रीज, पाथ लेंथ इन रूटेड ट्रीज, अशा प्रकारचे टॉपिक तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. आणि 5वं युनिट तुमचे असणार आहे अल्जेब्रिक स्ट्रक्चर अँड मॉर्फिझम. म्हणजे बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुमचा हा जो सिलेबस आहे हा असणार आहे. आता या ठिकाणी त्यांनी काही टेक्स्टबुक्स जे आहे, आता हे टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला ॲज इट इज सिलेबस दिलेला असतो, तर तुम्ही टेक्स्टबुकसुद्धा घेऊ शकतात. आणि रेफरन्स बुकमध्ये जे आहे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे रेफरन्स बुक्स या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील. त्यामधून तुम्ही सोल्युशन्स, मॅथ्स वगैरे जे आहे ते करू शकतात. त्यानंतरचे तुमच्या महत्त्वाचे सब्जेक्ट असणार आहे डाटा स्ट्रक्चर. डाटा स्ट्रक्चरमध्ये बघा मित्रांनो, इंट्रोडक्शन, त्यानंतर तुमचे फॅक्ट्स अँड क्विज, त्यानंतर लिंक्ड लिस्ट, त्यानंतर ट्रीज, ग्राफ्स अँड सर्चिंग अँड शॉर्टिंग, अशा प्रकारचे युनिट्स असणार आहे. यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे सब्जेक्ट्स जे आहेत ते अशा प्रकारे बघायला भेटतील. या PDF ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकता. जर पूर्ण सिलेबस पाहिला तर आपला व्हिडिओ खूप लांबून जाणार आहे. तर बघा, अशा प्रकारचा तुमचा कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग CSE ब्रांचचा सिलेबस तुमचा असणार आहे. तर CSE ब्रांचचा सिलेबस तुमच्या लक्षात आलेला असेल. आणि इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3चा सिलेबस कॉमन टू ऑल ब्रांचेस आहे. सर्व ब्रांचेसला सेम सिलेबस जो आहे तुमच्या इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3चा असणार आहे. तर आय होप तुम्हाला सर्व प्रकारचा सिलेबसचा व्हिडिओ कळाला असेल. अशाच प्रकारचे नवनवीन DYT युनिव्हर्सिटी रिलेटेड अपडेटसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.